नमस्कार. महाराष्ट्रातल्या धरणवीरांना धर्मवीर कुठून कळणार हाच खरा मोठा प्रश्न आहे. म्हणूनच हा प्रश्न उकलण्यासाठी समजण्यासाठी हा व्हिडिओ घेऊन मी तुमच्या समोर आलो आहे. कोण धर्मवीर आहे की नाही याचा खुलासा आता धरणवीर करू लागलेले आहेत. नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या अंतिम दिवशी महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते आणि कायम उपमुख्यमंत्री असलेले, ज्यांना अजून मुख्य पदापर्यंत जाता आलेले नाही असे अजितदादा पवार जाता आलेले नाही का जाऊ दिलेले नाही, या प्रश्नाचं उत्तर अजून वेगळं शोधावं लागेल. अजित पवारांनी एक विधान महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये शेवटच्या दिवशी करून टाकलं आणि त्यावर म्हणूनच मला चर्चा करायला यावं लागलंय. पहिल्यांदा ते विधान ऐकूया. मी पुन्हा सांगतो की आपण जाणीवपूर्वक छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षक म्हणतो. काही जण धर्मवीर म्हणतात. राजे धर्मवीर नव्हते. कधी छत्रपती संभाजी राजांनी धर्माचा कुठं पुरस्कार केला नाही. शिवाजी महाराजांनी पण हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्याच्यावर काही जण जाणीवपूर्वक धर्मवीर. मी तर त्यावेळेस मंत्रिमंडळामध्ये असताना किंवा निर्णय घेत असताना नेहमी सगळ्यांना सांगायचो की स्वराज्य रक्षक संभाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज अशा पद्धतीचा उल्लेख त्या ठिकाणी आपण करावा असं मी त्या बाबतीमध्ये सांगत होतो. ऐकलं? दादा म्हणतायत छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते, ते स्वराज्य रक्षक होते. म्हणून त्यांचा उल्लेख सरकार दरबारी सुद्धा फक्त स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज असाच झाला पाहिजे, धर्मरक्षक संभाजी महाराज असा नव्हे. म्हणजे संभाजी महाराजांचा धर्म हिंदू होता. त्या हिंदू धर्माच्या रक्षणासाठी महाराजांनी काहीही केलेलं नाहीये, म्हणून त्यांना फक्त स्वराज्य रक्षक म्हणा असा आग्रह अजित पवार धरताना दिसतात. म्हणून मी म्हणालो, धरणवीरांना धर्मवीर कुठून कळणार, कसे समजणार, धर्म काय असतो आणि धर्मवीर असणं काय असतं. मुळात दादांची चूक नाहीये. दादा ज्या संस्कारात वाढलेले आहेत ना, त्या संस्कारातच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना या देशातल्या धर्मापासून तोडण्याची संस्कारच यांच्यावरती झालेले आहेत. जरा शरद पवार काय म्हणाले होते याबाबत तेही ऐकूया आणि मग आणखी एक विधान ऐकून आपण जरा पुढे सरकूया. बघा, लहानपणापासून आपल्या सगळ्यांच्या मनावर एक प्रकारचा संस्कार की अब्दुल खानाचा कोथळा काढला शिवाजी महाराजांनी. याचा अर्थ शिवाजी महाराज हे मुस्लिमांच्या विरोधी होते. अब्दुल खानाचा कोथळा त्यांनी काढला ही वस्तुस्थिती आहे. पण अब्दुल खान या राज्यात प्रस्थापित केलेल्या राज्याचा शत्रू होता आणि तो राज्य उद्ध्वस्त करण्याच्यासाठी या ठिकाणी आला होता. म्हणून त्या शत्रूचा कोथळा काढण्याच्या संबंधीची कामगिरी त्यांनी केली. तो मुसलमान होता म्हणून नव्हे. आणि शिवाजी महाराज तिथं थांबले नाही. तर अब्दुल खानाचा सहकारी आणि वकील कृष्णाजी जोशी कुलकर्णीच ना, कृष्णाजी कुलकर्णी, त्याची हत्या त्या ठिकाणी केली. ते जर फक्त मुस्लिम व्यक्ती असते तर कुलकर्णीची सुटका झाली असती. पण जो या राज्याला, रयतेच्या राज्याला विरोध करण्याच्यासाठी सामोरं येतो, त्याचा नाश करण्याच्या संबंधीची भूमिका माझी आहे, ही त्याच्या पाठीमागची भूमिका होती. छत्रपतींची लढाई ही मुस्लिमांच्या विरुद्ध नव्हती. ज्या शक्ती रयतेचं राज्य प्रस्थापित करण्याच्या विरोधी होती त्या रस्त्यावर येत होते, ते हिंदू असोत, नातेगोत्याचे असोत, त्याचा विचार त्यांनी कधी केलेला नव्हता. ऐकलं? आता शरद पवारांच्या या विधानानंतर त्यांचे पक्के शिष्य जितेंद्र आव्हाड देखील अफजल खानाचा संदर्भ देऊन असंच काहीसं बोलतायत. तेही ऐका. जो अफजल खान इस्लामचा प्रचारक म्हणून आला नव्हता, तो आला होता आपल्या सीमेचं रक्षण करण्यासाठी, आपली सीमा वाढवण्यासाठी. त्या अफजल खानाला तुम्ही इस्लामचा प्रचारक म्हणून, मुसलमान म्हणून ठरवलात आणि शिवाजी ऐकावं. आता नको मान हलवू.
आणि त्याला तुम्ही घराघरामध्ये मुसलमान म्हणून नेलात. ऐकलत? आता मला सांगा, या सगळ्यांच्या बोलण्यातून एक गोष्ट लक्षात येते आहे, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना हिंदू धर्म या शब्दापासूनच तोडून टाकायचं आहे, धर्म या शब्दापासूनच तोडून टाकायचं आहे आणि फक्त स्वराज्य एवढ्या एका शब्दाशी निगडीत ठेवायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा मला यांना धर्म काय असतो हे सांगावं लागेल. धर्म काय असतो तर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज जे वागले, जे करत आले, तोच असतो धर्म. या सगळ्या धर्माच्या विरोधात ते होते किंवा धर्मप्रसारक ते नव्हते हे सांगण्यासाठी, धर्मरक्षक, धर्मप्रसारक नाही, धर्मरक्षक. धर्मप्रसारक तर आक्रांता होते, धर्मरक्षक होते. आक्रमणाच्या कचाट्यातून धर्माला वाचविण्यासाठी स्वतःचं राज्य निर्माण करणारे हे होते आणि त्या राज्याला वाढविणारे संभाजी महाराज होते. हे साधं सरळ गणित आहे. शरद पवार साहेब एक कन्सेप्ट सांगतात, ते म्हणतात की जर ते मुसलमानांच्या विरोधात असते तर, म्हणजे हा इतिहास शिकवला जातो म्हणे की ते मुसलमानांच्या विरोधात होते. अहो, यवनी शक्तींनी या देशामध्ये उत्पात माजवलेला होता, मंदिरांची तोडफोड करायला सुरुवात केली होती. हे आवाड ज्या अफजल खानाच्या सीमा विस्ताराचं आणि सीमा रक्षणाचं कौतुक करतात, सीमा रक्षण हा शब्द वापरलाय हो आवाडांनी. म्हणजे जणू काही छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाच्या सीमेत जाऊन त्याच्या राज्यावर आक्रमण करून त्याचं राज्य गिळंकृत करू पाहत होते आणि त्याचं रक्षण करायला अफजल खानाला होता. काय आवाड, म्हणजे शब्दांचा उच्चार करताना तरी नीट करायला हवा. मुळात माझ्या महाराष्ट्रातला महाराष्ट्र धर्म वाढावा, तो टिकून राहावा, यासाठी लढत होते शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज. यासाठी त्यांनी प्राणांचं बलिदान दिलेलं आहे, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. मुळात ते असं म्हणतात की मुसलमानांच्या विरोधातली लढाई नव्हती, त्यासाठी काही पुरावे दिलेत. आणि पुरावे काय आहेत? रांजाचा जो पाटील आहे बाबा गुजर, त्या बाबा गुजरने लेकीबाळीच्या अब्रूवर हात टाकला असता त्याचे हातपाय कलम करून चौरंग्या करण्याची शिक्षा महाराजांनी दिलेली होती. म्हणजे महाराज हिंदू धर्मातल्या नराधमांनाही सोडत नव्हते. हे सांगताना हा संदर्भ देऊन सांगतात ते फक्त मुसलमानांच्या विरोधात नव्हते. आया बहिणीच्या इज्जतीवर हात घालणाऱ्या नराधमाचा चौरंग्या करण्याची शिक्षा हाच असतो धर्म. यालाच धर्म म्हटलं जातं. या देशातल्या आपल्या राज्यातल्या स्त्रियांना सुरक्षित वातावरण मिळेल यासाठी राजानं काहीही करणं, त्यांना नीट जगता येईल याची व्यवस्था करणं हाच असतो धर्म. त्यामुळे राष्ट्रधर्म, राजधर्म हे शब्द लागू होतात. आणि हिंदू धर्मात तरी वेगळं काय आहे? हेच आहे, प्रजेने, लोकांनी सुखासमाधानाने राहावं, हीच तर कन्सेप्ट सांगितली धर्मांच्या मध्ये. धारयती इति धर्मा, हा अशी धर्माची व्याख्या तर आहे. म्हणून दोन्ही राजे धर्मरक्षक ठरतात, धर्मवीर ठरतात, धर्माला मानणारे ठरतात. स्वराज्य धर्म नावाचा विषय काय असतो हे जरा नीट समजून घेतलं पाहिजे. राष्ट्रधर्म नावाचा विषय काय असतो हे जरा नीट समजून घेतलं पाहिजे. जरा तुम्हाला ज्यांचा इतिहास आवडतो त्यांचे काही संदर्भ दाखवतो. 2009 साली छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीच्या वतीनं एक स्मारक ग्रंथ प्रकाशित झालाय 2009 साली. या ग्रंथाचं संपादन करणारे इतिहासकार आहेत जयसिंगराव पवार. आणि जयसिंगराव पवारांनी या ग्रंथामध्ये एक पत्र दिलंय, ते पत्रही मी तुम्हाला दाखवतोय. ते पत्र आहे राजा रामसिंगला छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेलं. या पत्रात संभाजी महाराज औरंगजेबाचा उल्लेख काय करतात ते नीट बघा आणि ते पत्र नीट दिसावं यासाठी तुमच्या समोर ठेवतोय. त्या यवनाधमाला सांप्रत असे वाटू लागले आहे की आम्ही हिंदू तत्वशून्य झालो आहोत. यवनाधम हा जो शब्द आहे ना, यवनाधम, त्यातला औरंगजेब हा महत्व घेतलं पाहिजे. यवनाधम, यवनामधला अधम, सगळे यवन अधम असतात नाही, यवनांच्या मधला अधम जो आहे त्याला वाटू लागला आहे की आम्ही सगळे संप्रत हिंदू तत्वशून्य झालो आहोत. तसं नाही आहे. आणि राजा रामसिंगाला लिहिलेल्या पत्रात हिंदू धर्माच्या विषयी छत्रपती संभाजी महाराज काय म्हणतात ते सगळं तुम्हाला दिसतंय. या वेद श्रुती स्मृतींच्या आधारे चालणारा ग्रंथ, हे सगळे उल्लेख त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतील. आणि तरीही असा दावा आहे की यांचा आणि धर्माचा काहीही संबंध नव्हता. धर्मवीर कसे करणार धरणवीर तुम्हाला? कारण तुम्हाला छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज या समग्र महाराष्ट्राच्या,
महाराष्ट्रातल्या यच्चयावत माणसांच्या अभिमानाचा मानबिंदू असलेल्या, नुसता अभिमान नाही, अहो छत्रपती संभाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की हा शब्द उच्चारताना बेंबीच्या देठापासून जय असा आवाज निघतो, अंगावर रोमांच उभे राहतात. त्या शिवरायांना लिमिटेड करण्याचा उद्योग धरणवीरांच्याकडून चालू आहे का, हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर येतोय. का उगाच सातत्यानं त्यांना हिंदू धर्मापासून तोडण्याचा प्रयत्न होतोय? हिंदू धर्म म्हणजे ब्राह्मणी धर्म असं सांगण्याचा प्रयत्न तरी का होतोय? आणि असं अजिबात नाही आहे. कोणी ब्राह्मणांनी सुद्धा हिंदू धर्म म्हणजे ब्राह्मणी धर्म समजण्याचं कारण नाही. आणि यांनी ही हिंदू धर्म म्हणजे ब्राह्मणी धर्म अशा स्वरूपाची व्याख्या करत त्याला ब्राह्मणांच्या पासून तोडण्याचं काम करू नये. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज मराठा होते, ते मराठी होते. आणि या मराठी मुलखात राहणारा प्रत्येक माणूस मराठा असतो हे लक्षात ठेवायला पाहिजे. इतकं लिमिटेड करून आपण त्यांच्या चरित्राला कमी करतो आहोत, लिमिटेड करण्याचा प्रयत्न करतो आहोत, याचंही भान राहत नाही. राजकारणाच्या नादामध्ये आपल्या महापुरुषांच्या चरित्राचं खच्चीकरण करण्याची ही धरणवीरांची वृत्ती संभाजी महाराजांचा धर्मवीर हा किताब कधीच काढून घेऊ शकणार नाही. यापुढे मी तरी छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर हा शब्दच वापरणार आहे. तुम्ही काय करणार आहात ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.